श्रीराम समर्थ. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. मानवी जीवनाच्या यशस्वीतेच्या सूत्राचा विचार आपण करत आहोत. आज ज्या सूत्राचा विचार आपण पाहणार आहोत ते सूत्र आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरं कारण असं की आज जे सूत्र आपण पाहणार आहोत या सूत्रामधला विचार आपल्या मनामधनं जर आपण काढून टाकला तर निश्चित आपल्या जीवनामध्ये यशस्वीतेची जी गाडी आहे ती निश्चित शिखरापर्यंत पोहोचेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण आतापर्यंत जे सूत्र आपण पाहिले त्या सर्व सूत्रांना आत्मसात करायचं आहे. पण आज ज्या सूत्राचा विचार आपण पाहणार आहोत त्या सूत्राला आपल्या आतमधून बाहेर काढायचं आहे. आतमधून बाहेर काढायचं आहे. याचा विचार जर पाहिला तर आपण अक्रोध, वैराग्य, जितेंद्रियत्वम, दया, क्षमा, शांती, जनप्रियत्वम, निर्लोभता, आता या सगळ्याचा विचार आपण पाहिला. राग, द्वेष, क्षमा, शांती इत्यादी जे सूत्र पाहिले ते. पण आजच्या सूत्राचा विचार जर पाहायचा झाला तर तो मनातनं काढणं गरजेचं आहे. आणि तोच आपण मनातून काढून टाकला तर निश्चित आपल्या जीवनाची प्रगती ही होणारी आहे. मग आजचं सूत्र काय आहे तर आजच्या सूत्राचं नाव आहे भय. लोक, समाज मला काय म्हणेल या भीतीपोटी आपण आपल्या मनामधल्या आकांक्षा मारतो आणि त्यामुळे आपल्या प्रगतीचा जो झोत असतो तो थांबल्या जातो, तो स्थिरावतो. समाज काय म्हणेल, मी जर हे करू लागलो तर माझे आप्त मला काय बोलतील या विचारामुळं आपली प्रगती खुंटून जाते. हे लक्षात ठेवा की आपण मनामध्ये धरलेली संकल्पना जर निश्चित ती चांगली असेल, त्यामध्ये सत्यता असेल, त्यामध्ये प्रामाणिकता असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण आधी करून जर आपण चालू लागलो तर निश्चितच आपल्याला जीवनामध्ये प्रगती होते. पण हे सगळं होत असताना आपल्या मनामध्ये जे भय असतं की नाही मी करू की नाही करू, तर या द्वंद्वामध्ये आपला बराच काळ जातो. मग आज करायचं, मग उद्या पाहू, उद्याचं नंतर पाहू, असं पाहत पाहत आपलं वय निघून जातं आणि एक अशी वेळ येऊन जाते की आपल्याला करण्याची इच्छा असून सुद्धा आपण आपल्या वयामानानं आपल्या परिस्थितीनुरूप आपण ते करू शकत नाही. योग्य वयात योग्य होणं गरजेचं आहे. मग योग्य वयात योग्य होण्यासाठी मनामध्ये आपलेच लोक एक प्रकारचं भयावह वातावरण आपल्या अवतीभोवती निर्माण करतात आणि आपल्या प्रगतीचा मार्ग खुंटतो. मग हे सगळं करत असताना मनामधली जर भीती आपण जर काढून टाकली आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण केला तर जीवनामध्ये निश्चित यश आपल्याला मिळतं. कारण बघा, आपण चांगलं जरी करू लागलो तरी समाज आपल्याला नाव ठेवणार आहे, वाईट करू लागलो तरी समाज नाव ठेवणार आहे. समाज कुठल्याही एका बाजूनं आपल्याकडं कधी पाहत नसतो. आपल्या हाताचे बोटसुद्धा सारखे नाहीत. समाजाची विचारसरणी सारखी कशी असेल. त्यामुळे यशस्वीतेच्या दृष्टीने आपल्याला जर आपली वाटचाल करायची असेल तर मनामध्ये जी भीती असते, कुठली भीती की मी करू शकतो की नाही, हे भय काढून टाकणं गरजेचं आहे. आजचा विषय विस्तार यामुळे मी जास्त करत नाही की विनाकारण अनेक विचारांच्या वादळामुळं आपल्या मनामध्ये भयाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून जास्त विषय मी वाढवत नाही. फक्त इतकंच सांगेल की हनुमंताच्या ठिकाणी ज्यावेळेस समुद्र उल्लंघन करण्याचा विचार मनात आला त्यावेळेस हनुमंताला पहिल्यांदा हेच वाटलं मी करू शकणार नाही. भीती निर्माण झाली की नाही मी नाही करू शकत. परंतु हनुमंताचे मित्र जांबवंत यांना हनुमंताच्या मनामध्ये
प्रेरणा निर्माण केली, सांगितलं आपण हे करू शकता. तसं आपल्या मनामध्ये एक प्रेरणा स्रोत निर्माण करण्यासाठी चांगल्या वातावरणाची, चांगल्या लोकांची, चांगल्या मित्रपरिवारांची आवश्यकता आपल्याला आहे. तीच आपण संपादन केली तर निश्चित आपल्या मनामध्ये नवीन विचाराची प्रेरणा निर्माण होऊ शकते आणि आपलं जीवन भयापासून दूर होऊ शकतं. सर्वात पहिल्यांदी असते ती मनामध्ये भीती. मी करू शकेल की नाही याची भीती. आपण ती काढून टाकून जर आपण आपल्या इच्छित मनोरथ पूर्ण करण्याचा विचार करून त्याप्रमाणे जर वाटचाल करायला लागलो तर निश्चित आपल्या जीवनामध्ये यशस्वीतेचा मार्ग आपल्याला गवसेल आणि आपलं ध्येय पूर्ण होईल. असो, आज इतक्याच विषयापर्यंत आपण पाहू. उद्या एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर मी येईल. तुर्तास एकच गोष्ट आपण आपल्या मनामध्ये ठेवा की चांगल्या लोकांमध्ये राहून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि आपल्या मनामधलं जे काही जळमट आहे भयाचं ते दूर आपल्याला करायचं आहे आणि यशस्वीतेचा मार्ग आपल्याला संपादित करायचा. उद्या एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईल. तुर्तास आपण आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. श्रीराम समर्थ.